सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत ज्ञानेश्वर ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करूया. काल आपण बघितलं की ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ सांगत होते की सर्व महान ग्रंथ संस्कृतमध्ये असल्यामुळे जनसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत ते जावे, त्यांना कळावे, म्हणून हा परमार्थ विचार मराठी भाषेत आणून वेदांत गंगेचा भागीरथी तू वापस, ज्यामुळे ही परमार्थाची गंगाजळी सर्वांच्या दाराशी जाईल, त्यात ते मनसोक्त डुंबतील. मराठी भाषेच्या सावलीत बसून परमार्थाचं अमृत प्राशन करतील, यासाठी तू मराठीत टीका लिही. निवृत्तीनाथ ज्ञानोबाचे नुसते थोरले भाऊच नव्हते, तर ते त्यांचे गुरुसुद्धा होते आणि गुरूंबद्दल ज्ञानोबांच्या मनात नितांत आदर. त्यांनी आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्या पायी मस्तक ठेवलं आणि गीतेवरील टीका लिहायला त्यांनी प्रारंभ केला. महादेवाच्या देवळातील एका खांबाला टेकून ज्ञानोबा बसले. ज्ञानोबांची कृपा झालेले सच्चिदानंद बाबा लेखणी घेऊन लिहायला सज्ज झाले. समोर निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, संत सज्जनांचा मेळावा बसलाय. लीनतेने ज्ञानोबा म्हणाले, हे काम फार मोठं आणि अवघड. गीता मराठीत आणायची म्हणजे सूर्याला अंगरखा शिवायचा किंवा सूर्याला उजळून काढायचं. पण माझे श्री गुरु निवृत्ती कामधेनू त्यांच्या कृपेनंच हा ग्रंथ प्रपंच करायला बसलो. आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. गीता मराठी भाषेत आणली. खरं आणि मऊ मवाळ, मोजकं आणि रसाळ असे अमृताच्या कल्लोळांसारखे शब्द, साधीसुधी मर्द मराठ्यांची खडबडीत भाषा, ज्ञानोबांनी त्यातून अमृताचे पाझर फोडले. मराठी रांगडा, मराठ्याच्या बोलानेही अमृताशी पैस जिंकावी अशा रसाळ वाणीत अपूर्व असा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी रचला. एवढी वर्ष झाली, पण ज्ञानेश्वरीची बरोबरी करणारा ग्रंथ अजूनपर्यंत तरी जन्माला आलेला नाही. एवढा महान ग्रंथ लिहिल्यावर त्यांनी विश्वात्मक देवाजवळ काय मागावं? तर देवानं या माझ्या वाणीच्या यज्ञानं संतुष्ट होऊन पसायदान घ्यावं. कसलं पसायदान? तर दुष्टांचा दुष्टपणा जाऊन चांगली कामं करावीशी वाटावी. वाईटाचा अंधार नष्ट होऊन चहूकडे धर्माचा जय जयकार व्हावा. सगळ्या प्राणीमात्रात प्रेम निर्माण व्हावं. प्रत्येकाची चांगली इच्छा पूर्ण व्हावी. एखादं देऊळ जसं चंदनाच्या आणि उदबत्त्यांच्या सुवासाने दरवळावं, तसा महाराष्ट्र ज्ञानेश्वरीच्या परिमलानं घमघमला. सुवास कमी न होता वाढतच राहिला. ज्ञानेश्वरी शेवटास नेऊन गुरु निवृत्तीनाथांना समर्पित केल्यावर आणखी काय आज्ञा आहे म्हणून ज्ञानोबांनी विचारल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, आदिनाथ शंकराचे शिष्य मच्छेंद्र, त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षांचे शिष्य गहिनीनाथ, त्यांनी आपल्याला उपदेश केल्यामुळे आपण कृतार्थ झालो आहोत. त्याची अल्पशी फेड म्हणून गहिनीनाथांनी सांगितलेले गुज ग्रंथरूपाने लोकांकरता गुंफून ठेवावं. आणि ज्ञानोबांनी अमृतानुभव ग्रंथ लिहिला. अनुभवांचं अमृत, ज्याचं मनन केलं की जीव कृतार्थ व्हावा. चहूकडे आनंदच आनंद. ज्ञानेश्वरी आणि अनुभवामृत दोन युग निर्माण करणारे ग्रंथ लिहून झाले आणि मंडळी नेवाशाहून आळंदीला पोचली. तापीच्या तीरावर एका महान चांगदेव नावाचा योगी राहत होता. तो सर्व विद्यामध्ये प्रवीण. कर्मकांड, ज्योतिष, शिल्प, वैदक, काव्य, नाटक, स्मृती, गारुड, व्याकरण, तर्क या सगळ्या विद्या त्याच्या घरी पाणी भरीत. त्याचा केवढा मोठा शिष्य समुदाय, भला मोठा मठ, पूजा अर्चा, नैवेद्य, आरत्या असा सगळा गाजावाजा होता त्याचा. पैठणातल्या ज्ञानदेवांची झालेली कीर्ती ऐकून आणि त्याचं झालेलं कौतुक पाहून या चांगदेवाला सांगण्यासाठी एक ब्राह्मण तापीतरी जाऊन पैठणला झालेल्या सर्व घटनांचा वृत्तांत त्यांनी कथन केला. एका 12 वर्षाच्या मुलगा तो रेड्यामुखी वेद बोलवतो हे काही चांगदेवांच्या शिष्यांना पटलं नाही. हा ब्राह्मण काहीतरी थापा मारतोय असं वाटून त्याला मारायला ते धावले.
चांगदेवांनी त्यांना निवारलं, थांबवलं आणि काय खरी हकीकत घडली ती सांगायला सांगितलं. ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितल्यावर 12-13 वर्षांचा अगदी लहान बालक असं अघटित कार्य कसं काय करू शकतो याचा अचंबा वाटला त्यांना. फार अस्वस्थ वाटलं. चांगदेव ताडकन उठले आणि समाधीस्थानी जाऊन समाधी लावली. त्यांना दिसलं की 4 ज्योती हळूहळू पुढे येत आहेत आणि आपला प्रकाश कमी होत आहे. घाबरले ते. बाहेर येऊन शिष्याला कागद, बोरू, शाई आणायला सांगितलं. काय लिहावं मोठा पेस पडला त्यांना. चिरंजीव ज्ञानेश्वर लिहिले तर ज्ञानाच्या अधिकाऱ्याने मोठे ते. तीर्थरूप ज्ञानेश्वर कसं लिहावं चांगदेवांना काही सुचेना. एकही मायना मनास येईना. शेवटी त्यांनी युक्ती सुचली. एक कोरा कागद 2 शिष्यांजवळ देऊन ब्राह्मणासहित आळंदीला रवाना केलं. 4 भावंड पोचण्याआधीच पैठणची कीर्ती आळंदीला पोचली. पैठण म्हणजे काशी. पैठणच्या धर्माधिकारी आणि ब्राह्मणांनी यांच्यापुढे लोटांगण घातल्याचं ऐकल्यावर आळंदीकरांना लाज वाटली. या भावंडांचा सत्कार आणि उदो करण्यासाठी आळंदीकर त्यांची वाटच पाहत होते. तोच ब्राह्मणासहित चांगदेवांचे 2 शिष्य पोहोचले. ज्ञानदेवाला चांगदेवांचं पत्र दिलं. ज्ञानोबांनी पत्र पाहून निवृत्तीनाथांना दिलं. निवृत्ती म्हणाले, ज्ञानोबा या पत्राला उत्तर लिही. आणि ज्ञानदेवांनी 65 ओव्या वेदांताचा अर्क असलेल्या मराठी भाषेत लिहिलं. त्याचं नाव चांगदेव 65. शिष्यांनी ज्ञानोबांनी लिहून दिलेलं उत्तर चांगदेवांना नेऊन दिलं. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा चांगदेव तुझ मज आपण याचा बोलू लाख प्रयत्न करू. खूप डोकं खर्च करूनही पत्राचा अर्थ काही उमगेना, काही लक्षात येईना. शेवटी हातात नागाचा चाबूक घेऊन वाघावर स्वार होऊन वाजत गाजत बरोबर हजारो शिष्यांचा ताफा डोक्यावर छत्रचामर असे लवाजम्यासहित गरजत चांगदेव आळंदीजवळ आले. सकाळची वेळ. 4 भावंड एका भिंतीवर कोळी अंगावर घेत बसली होती. धापा टाकीत लोकांनी येऊन त्यांना सांगितलं की जिवंत वाघावर बसून हाती नागाचा चाबूक घेऊन चांगदेव आपल्या भेटीस येत आहेत. 4घे गदागदा हसले. मुक्ताबाई म्हणाली, एवढं वय झालं, म्हातारपण आलं, पण अहंकार काही गेला नाही. ज्ञानोबा म्हणाले, एवढ्या मोठ्या योग्याला सामोरं तर गेलंच पाहिजे. त्यांनी भिंतीला आज्ञा केली आणि काय आश्चर्य, जड भिंत, निर्जीव भिंत धावायला लागली. आळंदीकरांना तर हे अलौकिक पाहून थक्कच व्हायला झालं आणि चांगदेव त्यांनी ते कौतुक पाहून क्षणभर स्वतःलाच विसरले. ते केवढं हे अघटित. जिवंत वाघाला नमवणं, जिवंत वाघाला खेळवणं हे कठीण असलं तरी एक वेळ प्रशिक्षणाने जमू शकेल, पण दगडमातीची अचेतन निर्जीव भिंत त्याला ज्यांनी चालवायला लावलं त्यांचा अधिकार केवढा मोठा. चांगदेवांचा सर्व अहंकार गळून पडला. यांच्यापुढे आपण अगदीच क्षुद्र. चांगदेवाने पटकन वाघावरून उडी टाकली आणि धावत जाऊन ज्ञानदेवांचे पाय धरले. ज्ञानदेवांनी त्यांना उठवून मुक्ताईला म्हणाले, मुक्ते, हा घे तुझा मुलगा. मुक्ताईने चांगदेवाला उपदेश केला. चांगदेव कृतार्थ झाले. एकनाथांनी म्हटलंच आहे, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्षमार्गाचा सांगाती ज्ञानदेव माझा. मंडळी, आज आपण इथे थांबूया. याच्या पुढचा भाग आपण उद्यापासून वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते आणि उद्या भेटायच्या आश्वासनावर बरोबर आपली रजा घेते. धन्यवाद.